कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये कोरोनाचा एक बळी आता गेल्याचं समोर येतंय। डोंबिवलीमधल्या एका 64 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते। कल्याण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवली पालिकेनं कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीमधल्या शास्त्रीनगर रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुद्धा आता तयार केलाय। नागरिकांनी गर्दीच्या जागा टाळाव्यात, बाहेर वावरत असताना मास्क वापरावा आणि कोरोनाची लक्षणं आढळल्यास तातडीनं तपासणी करून औषधोपचार करून घ्यावेत असं आवाहन पालिका प्रशासनानं केलेलं आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आतापर्यंत एकूण 5 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत। त्यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झालेला असून इतर 3 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। ज्या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी एक 47 वर्षीय महिला रुग्ण 22 मे 2025 रोजी एका खासगी रुग्णालयात प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे दाखल झाल्या होत्या। त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला। डोंबिवली येथे शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड्स तयार केलेले आहेत। त्याचबरोबर आवश्यक औषधे आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।